तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंद नेमका का पुकारलेला आहे ते आपण पाहूया। दुपारी 2 वाजेपर्यंत कडकडीत बंद राहील, अत्यावश्यक सेवा सुरू राहतील। उद्याचा बंद हा दुपारी 2 वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा, कडकडीत बंद असायला पाहिजे। मात्र त्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत, जसं रुग्णवाहिका सेवा आहेत, वृत्तपत्र आहेत, फायर ब्रिगेड आहेत आणि ज्या ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या चालू राहतील। दुकानदारांनाही मुली आहेत, त्यांनी स्वतःहून 2 वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवावीत। दुकानदारांनी सुद्धा त्यांना सुद्धा कुटुंब आहेत, त्याच्यामुळे दुकानदारांनी सुद्धा दुकान बंद ठेवायला काय हरकत आहे? दुपारी 2 वाजेपर्यंतच ठेवायचे। लोकल आणि बस सेवाही बंद ठेवा। उद्याचा बंद हा कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही, हा जनतेच्या प्रत्येकाच्या मनातला, हृदयातला आणि घरातला प्रश्न आहे। म्हणून लोकल आणि बस, मी सरकारला सुद्धा विनंती करतोय, हा बंद हा उद्या तुमच्या कुटुंबियांसाठी सुद्धा आहे, म्हणून उद्याच्या बंद मध्ये सहभागी व्हा। बंदच्या आड सरकारनं पोलिसांची दादागिरी करू नये। उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका, कुठेही आतताईपणाने सरकारने वागू नये। सरकारनं बंदचा फज्जा उडवू नये, जनता तुमचा फज्जा उडवेल। बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नका, तर 2-3 महिन्यानंतर जनता तुमचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही। पोलिसांनी बंदच्या आड येऊ नये असा आदेश महासंचालकांनी द्यावा। महासंचालकपदी महिला बसलेल्या त्या सुद्धा, त्यांना आता संधी आहे की महाराष्ट्राची ती लाडकी बहीण होऊ शकतात। महाराष्ट्राची लाडकी बहीण जर त्यांना व्हायचं असेल तर उद्या त्यांनी संपूर्ण राज्यातल्या पोलिसांना आदेश दिले पाहिजेत की तुम्ही या बंदच्या मध्ये येऊ नका। आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या, नाहीतर बंद नंतर रस्त्यावर उतरू। उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती असा असेल। माझी मागणी आहे, त्याच्याबद्दल या उद्याच्या बंद नंतर आम्ही पुढाकार घेणार की या सगळ्या आंदोलकांवरचे गुन्हे हे तत्काळ मागे घेतले गेलेच पाहिजेत, ही आमची आग्रही मागणी आहे, नाहीतर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल।